BSNL तर्फे भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा। BSNL तर्फे शनिवारी 80वा भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। हा कार्यक्रम बाळीवेस येथील मुख्य कार्यालयात पार पडला। प्रारंभी महापुरुषांना व स्वातंत्र्य वीरांना अभिवादन करण्यात आले। या प्रसंगी जिल्हा महाप्रबंधक लक्ष्मण रावते, असिस्टंट जनरल मॅनेजर सेल्स अँड सर्व्हिसिंग प्रवीण कवडे, डेप्युटी जनरल मॅनेजर सुनीता पाटील, श्रीधर अतनुरे, संतोष जेडगी, कार्यालयीन अधीक्षक सुजित हावळे, सेवानिवृत्त अधिकारी जोजन व दुमालदार, नरेंद्र खोबरे, अमित कांबळे, मनोज शिंदे, श्रीमती भानवसे, रवी लिंगनूर, अमित पोटफोडे, मूलभारती, सुजित हावळे आदी मान्यवर उपस्थित होते। जिल्हा महाप्रबंधक लक्ष्मण रावते यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले। या प्रसंगी नयनरम्य रंगावली साकारण्यात आली होती। BSNLच्या अधिकारी आणि कर्मचारी वर्गाने आपले मनोगत व्यक्त केले। आम्ही अश्युरन्स दिलेला आहे नवीन जीएन साहेबांना की BSNL सोलापूरच्या उन्नतीसाठी आणि आपल्या कुशल मार्गदर्शनाखाली आम्ही हे टार्गेट्स अचीव करू। व्हॉट एव्हर इज टार्गेट गिवन बाय द सर्कल ऑफिस, कॉर्पोरेट ऑफिस, विल ट्राय आवर बेस्ट टू अचीव ऑल दीज थिंग्स। अँड वन्स अगेन I thank and I congratulate all these mob. भारताला पुन्हा स्वातंत्र्य मिळवून देऊ शकतो अशा महापुरुषांचा आपण आदर्श घेतला पाहिजे। भारतरत्न, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व तळागाळातील भारतीय लोकांच्या समस्या आणि इतकी वाईट परिस्थिती होती, असमानतेची वागणूक यांना पूर्ण अहिंसेनेच लढा देऊन आज आपण हा सुवर्ण काळ अनुभवतोय। सैनिक सीमेवर, शिक्षक वर्गात आणि आपण आपल्या जागी आपण विकसित भारताचे स्वप्न पाहतो। ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला एकजूट, शिस्त आणि कष्टाची गरज आहे। जात पात, भाषा, धर्म हे सर्व विसरून मी फक्त भारतीय आहे ही भावना ठेवली पाहिजे। खऱ्या अर्थाने भारताला स्वातंत्र्य होऊन 80 वर्ष आज होत असताना ज्या शूरवीरांनी, शूरमातांनी, क्रांतिकारांनी आणि स्वातंत्र्यवीरांनी जे आपल्या बलिदान दिलं या भारत देशाला स्वातंत्र्य होण्यासाठी, ते खऱ्या अर्थाने सार्थकी लागले का हे आज आत्मचिंतनाचा विषय आहे। आपण ज्यावेळी म्हणतो की फक्त 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी आल्या म्हणून आपण फक्त याचा सण साजरे करणारा आजचा हा दिवस राहिलेला नाही आहे। प्रत्येक दिवस हा या भारतातील नागरिकाला संघर्षाचा चाललेला आहे। तो महागाई असेल, बेरोजगारी असेल, शिक्षण असेल, इतर नोकऱ्या असतील, या प्रत्येक गोष्टीला प्रत्येक घरातला तरुण असेल किंवा प्रत्येक घरातला सामान्य माणूस असेल हा आज त्याला झुंज देत आहे। असंतोष, स्वैराचार आणि काय असं सोडून द्या। परिवर्तन झालं आहे, परिवर्तन सुसह्य पाहिजे, प्रेक्षणीय पाहिजे। आम्ही पारतंत्र्यात जन्मलो 47 साली 31 जुलै 1945। त्याच्यानंतर स्वातंत्र्य शाळेत असताना बघितलं, काम करताना बघितलं, बऱ्याच फरक झालेले आहे। ह्या गडबडीमध्ये पुढं काय बोलायचं विसरलो, आता आवडतं घेतो।
कार्यक्रमावेळी देशभक्तीपर वातावरण दिसून आले. माजी महाप्रबंधक श्रीकांत मगरूमखाने यांनी आपल्या भाषणात स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व कथन केले. आज आपण इकडे तिकडे फ्रीली वी आर मुव्हिंग का स्वातंत्र्य, व्यक्ती स्वातंत्र्य सर्व आपल्याला ह्या फ्रीडम फायटरने आपल्याला मिळवून दिलेलं आहे. हे अविरत आपण ठेवलं पाहिजे, त्यांना सतत रिमेंबर केलं पाहिजे. महात्मा गांधी असो, जवाहरलाल नेहरू असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो, चंद्रशेखर आझाद असो, भगतसिंग असो, ह्या सर्वांना आपण सतत मेमोराईज केलं पाहिजे. प्रत्येक दिवसाचे 8 तास आपण फुल फ्लेज कामासाठी जर घालवले तर रिअली सांगतो आपलं BSNL कुठं जाईल. गरड एंटरप्राइजेसचे प्रतिनिधी संतोष फुलेवार, संदीप गायकवाड, यासीन पटेल यांनी नियोजन केलेल्या स्टॉलना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भारताने सर्वच क्षेत्रात अभिमानास्पद प्रगती साधल्याचे गौरवोद्गार जिल्हा महाप्रबंधक लक्ष्मण रावते यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून व्यक्त केले. या 80 वर्षामध्ये भारताने सर्व क्षेत्रामध्ये सायन्स असेल, टेक्नॉलॉजी, एज्युकेशन, ॲग्रिकल्चर अशा विविध ठिकाणी खूप प्रगती केलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला या देशासाठी दिलं आहे आणि सर्वात मजबूत लोकशाही म्हणून आज भारत या ठिकाणी उभा आहे. तर आता स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे की आपण भारताचे नागरिक म्हणून भारत देशाला अधिक समृद्ध करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. मग त्यामध्ये आपल्याला महात्मा गांधींनी जी शिकवण दिली आहे की स्वच्छता ही सेवा, तर ते आपण आपला परिसर, आपलं घर, आपला देश अधिक स्वच्छ कसं राहील यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे. आणि आपण या देशासाठी 100पेक्षा जास्ती वर्ष सर्व करतो आहे. सर्वांना ग्रामीण भागात असेल सगळीकडे आपण सेवा देतोय. प्रॉफिटचा विचार करत नाही आपण. BSNLची सेवा जास्तीत जास्त कुठपर्यंत लॉंगेस्ट कन्याकुमारी, काश्मीर टू कन्याकुमारी पर्यंत सगळ्यांना कशी मिळाली यासाठी सर्वांचा प्रयत्न असतो. यावेळी BSNLचे अधिकारी, कर्मचारी व ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.